भाजपा विधायक सिद्धार्थ शिलोले ने एक पत्रकार परिषद के दौरान नीलेश गायवले के पासपोर्ट प्रकरण पर अपनी तीखी प्रतिक्रिया व्यक्त की। उन्होंने कहा कि गायवले ने दिसंबर 2021 में पासपोर्ट के लिए आवेदन किया था और जनवरी 2020 में पुलिस वेरिफिकेशन दिया, जबकि उस समय महाराष्ट्र में महाविकास अघाड़ी की सरकार थी। शिलोले ने आरोप लगाया है कि पासपोर्ट जारी करते समय पुलिस वेरिफिकेशन में कुछ आपत्तिजनक तथ्य सामने आए, जिसमें गायवले ने गलत बता दिया। शिलोले ने मुख्यमंत्री से इस मामले की गहन जांच करने की अपील की। सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, माझा नमस्कार। आजची ही पत्रकार परिषद अत्यंत एका महत्त्वाच्या विषयावरती आपण घेतलेली आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती की गेले काही दिवस गुन्हेगार निलेश घायवळ यांच्या संदर्भातील बातम्या या मीडियाच्या माध्यमातून येत आहेत। निलेश घायवळ हा परदेशात पळून गेला असल्याचे उघडीस आता झालेले आहे आणि यासाठी भारतीय जनता पक्ष महायुती सरकार यांना दोष दिला जात आहे। यासाठी या पार्श्वभूमीवर काही गोष्टींचा खुलासा करणे हे आवश्यक असल्याने आम्ही आज ही आजची पत्रकार परिषद ही आयोजित केली आहे। आपल्याला सर्वांना माहिती की कोणताही व्यक्ती हा जेव्हा परदेशात जातो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा जो डॉक्युमेंट असतो तो त्याला जाण्यासाठीचा असतो तो पासपोर्ट असतो। निलेश घायवळ सारख्या गुन्हेगाराला पासपोर्ट कसा उपलब्ध झाला हा माझ्या मनात सर्वात प्रथम हा प्रश्न आला। याची सखोल माहिती जेव्हा घेतली तेव्हा काही धक्कादायक गोष्टी या समोर आल्या आहेत आणि त्या मी आपल्या समोर या प्रेस कॉन्फरन्सच्या संदर्भात द्वारे मांडत आहे। निलेश घायवळ यांनी डिसेंबर 2019 आपण थोडा जो काळ आहे तो समजून घेतला पाहिजे। डिसेंबर 2019 रोजी फोर्ज डॉक्युमेंटच्या आधारे पासपोर्टसाठी अर्ज केला। त्याला पासपोर्ट हा जो इश्यू केला गेला तो मॅन्डेटेड प्रोसिजरच्या प्रमाणे सब्जेक्ट टू पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट, म्हणजे आपल्याला पासपोर्ट हा सब्जेक्ट टू पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मिळतो। हा जो पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे जेव्हा रिजनल पासपोर्ट ऑफिसने मागून घेतला तेव्हा अहिल्यानगर, आपण परत एकदा अहिल्यानगर पोलीसने हा 15 जानेवारी 2020, मी तारीख परत रिपीट करतो, 15 जानेवारी 2020 ला सबमिट केला। त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की निलेश घायवळ हा कोथरूड पुणेचा रहिवासी आहे, परंतु तो मूळ जो रेसिडेंट आहे तो सोनेगाव जामखेड अहिल्यानगरचा रहिवासी आहे। परत एकदा सांगतो मी, सोनेगाव जामखेड अहिल्यानगर इकडचा तो रहिवासी आहे। आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये 15/1/2020 रोजी आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार। आता हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की निलेश घायवळ यांच्यावरती मोकोको, मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, फायर आर्म्स असे 15 पेक्षा जास्त सिरियस ऑफेन्सेस हे नोंद केले गेले आणि त्यामुळे जेव्हा पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट देतं